ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। कृषी विभागाकडून 1,720 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची खुशखबर आता सरकारने दिली आहे आणि संपूर्ण भारत देशामध्ये देखील आता PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं। अखेर आता राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला व केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील निर्णय घेण्यामध्ये आला। दोन्ही सरकारचा हप्ता आता एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यामध्ये आला आहे। देशातील 9,70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा केला जात आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज वितरित केला जात आहे। हो शेतकरी बांधवांनो, ज्या बातमीची तुम्ही भरपूर दिवसापासून वाट पाहत होता ती बातमी आता समोर आली। अखेर आता नमो शेतकरी योजनेचा रखडलेला हप्ता पुन्हा वाटप केला जात आहे। 8वा हप्ता आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत आहे। राज्यातील सुमारे 92 लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यामध्ये आज 6,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे। जर तुम्ही देशामधून कोठून जर आपला व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला PM किसान योजनेचे 3,000 रुपये भेटणार आहे आणि जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधून आपला व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला 6,000 रुपये दोन्ही योजनेचा लाभ आता मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून निर्णय आज झाला आहे, परंतु शेतकरी बांधवांनो थांबा, एक खूप मोठा पेज सरकारने लावला आहे। सरकारने सांगितलं आहे आज सर्व शेतकऱ्याला हप्ता मिळणार नाही, कारण की सरकारने काही अटी घातलेली आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आज यादी जाहीर करण्यामध्ये आली, कारण की सरकारने सांगितलं आहे एकाच वेळी संपूर्ण देशामध्ये आणि एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण होणार नाही। आज फक्त महाराष्ट्रामधील निवडक जिल्ह्यांमध्येच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाणार आहे। आज खरोखर तुमची लॉटरी लागली असंच म्हणावं लागणार। राज्य आणि केंद्र सरकारने एकूण 7,200 कोटींचा निधी आज बँकांना उपलब्ध करून दिला आहे। आज दुपारी 12 वाजल्यापासून वितरण सुरू झालं आहे आणि प्रत्येकी एका हप्त्यामागं 3,000 रुपये शेतकरी बांधवांना आता मिळत आहे। हो शेतकरी बांधवांनो, येत्या 5 तासांमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज आता वाजणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता डायरेक्ट निर्णय जाहीर झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा आज केली आहे आणि निर्णय आज जाहीर झाला। सध्या सोशल मीडियावर हप्त्याबाबत तुम्ही अनेक बातम्या ऐकल्या असतील, परंतु सर्व काही चुकीचे बोलत आहे, फिरवत आहे। हप्ता आज येणार, हप्ता उद्या येणार, परंतु सत्यामध्ये नेमका हप्ता कधी जमा होणार, अधिकृत तारीख काय आहे, सर्व काही आज डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज निर्णय घेतला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता जमा करण्यामध्ये येत आहे। पात्र शेतकऱ्यालाच हा लाभ मिळणार एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा। यामुळे शेतकरी वर्गामध्ये आता आनंदाचे वातावरण सध्या निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हो शेतकरी बांधवांनो, सरकारने ज्या अटी घातल्या आहे त्या अटी अत्यंत महत्त्वाच्या आहे। ज्या अटींमध्ये पहा शेतकरी बसतील त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। बघा सरकारने टोटल 5 अटी घातली आहे। आता या अटीमध्ये तुम्ही बसतात का नाही चेक करून घ्या। त्यासोबत शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने सांगितलं आहे 18 जिल्ह्यांची यादी आज जाहीर करण्यामध्ये आली आहे। प्रशासकीय नियोजनानुसार या निधीचे वितरण एकूण 2 टप्प्यामध्ये केलं जात आहे। पहिल्या टप्प्यामध्ये
महाराष्ट्र राज्यामध्ये 18 जिल्ह्यांची निवड सरकारने केली आहे. तेथे आज पैसे जमा होणार आणि राहिलेल्या 18 जिल्ह्यांसाठी दुसऱ्या टप्प्याचे नियोजन सरकारने लावले आहे. त्या देखील जिल्ह्यामध्ये लवकरच निधी जमा होणार. परंतु आज ज्या 18 जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितली त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून 3,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे व PM किसान योजनेचे पुन्हा 3,000 रुपये टोटल 6,000 रुपयांची रक्कम आता जमा केली जात आहे. बघा, नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निधी आता खूप मोठा आधार ठरत आहे. शेतकरी बांधवांनो, या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं की नाही नक्कीच चेक करून घ्या. जर या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता 6,000 रुपये जमा केले जात आहेत. तर शेतकरी बांधवांनो, बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता ज्या जिल्ह्यामध्ये निधी वितरित केला जात आहे त्या जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितली आहे. यामध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा येतोय. बघा, टोटल 18 जिल्ह्यामध्ये आज वाटप होणार. लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज वाटप होणार. त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये देखील वाटप होणार. त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये वाटप होणार आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील सरकारच्या माध्यमातून वितरण आता पार पडणार. बघा, लातूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक सरकारने सांगितला आहे. या जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी वाटप होणार. बघा, सरकारने ज्या 18 जिल्ह्यांची यादी सांगितली त्यात शेतकरी बांधवांना निधी मिळणार. नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळणे आता खूप महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांसाठी हे पैसे सरकारकडून मिळालेले एक आर्थिक गिफ्ट आहे, आर्थिक पॅकेज आहे असंच म्हणावं लागेल. कारण की शेतकरी बांधवांनो, भरपूर महिन्यापासून गेल्या कित्येक दिवसांपासून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होता. नमोचा हप्ता रखडला होता, परंतु आता सरकारच्या माध्यमातून हप्ता जमा देखील होत आहे. पहा शेतकरी बांधवांनो, परंतु आणखीन एक पेच आहे. जवळपास 30% शेतकरी या हप्त्यासाठी आता अपात्र करण्यामध्ये आले आहे. एकाच कुटुंबामध्ये अनेक शेतकरी, बघा, सरकारने सांगितलं शेतकरी म्हणल्यापेक्षा एकाच कुटुंबामध्ये नवरा बायको, बघा, आपण या ठिकाणी पती पत्नी असं देखील म्हणू शकतो, दोघेही जण दोन्ही योजनेचा लाभ घेतात. सरकारने सांगितलं आहे महिलांसाठी फक्त लाडकी बहीण योजना आहे. नमो शेतकरी योजना ही फक्त शेतकऱ्यांसाठीच आहे. परंतु काही चुकीचे कागदपत्र गोळा करून, चुकीची माहिती गोळा करून महिलांनी देखील नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरला. म्हणजे की आता जाणून घ्या, नमो शेतकरी योजना ही PM किसान योजनेच्या धर्तीवर उभी राहिली आहे. त्यामुळे सरकारने सांगितलं आहे महिलांना फक्त एकाच योजनेचा लाभ मिळणार. आणि जर काय घरामधील एकाच कुटुंबामधील पती पत्नी दोघेही जण दोन्ही हप्ते उचलीत असतील तर सरकारच्या माध्यमातून कारवाई देखील होऊ शकते. अशा कुटुंबाला 6,000 रुपये मिळणार नाहीत आणि तांत्रिक अडचण येणार. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, बघा, तुम्ही जर खरंच शेतकरी असाल तरच या योजनेचा लाभ घ्या, अन्यथा या योजनेचा लाभ घेऊ नका. बघा, सरकारने सांगितलंय ज्यांनी चुकीची माहिती देऊन फार्मर ID काढले होते त्यांना आज लाभ मिळणार नाही. सरकारने 250 बनावट लाभार्थी शेतकरी या प्रक्रियेमधून बाहेर काढले आहे. मात्र जे खरे आणि पात्र शेतकरी बांधव आहे त्यांच्याच खात्यामध्ये येत्या 5 तासामध्ये 6,000 रुपयांची रक्कम जमा केली जात आहे. तुमचा जिल्हा नक्की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, कारण की यादी अत्यंत महत्त्वाची आहे. आज 18 जिल्ह्यामध्ये निधीचे वाटप केलं जात आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर झाला आणि शेतकऱ्याला येत्या 5 तासाच्या आतमध्ये भली मोठी रक्कम आता जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, सरकारने ज्या जिल्ह्यामध्ये निधी वाटप करण्याबद्दल कार्यक्रम होत आहे, बघा, आता त्याच पहिल्या टप्प्यामधील अकोला जिल्ह्याचा देखील समावेश आहे. त्यानंतर अमरावती आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. त्यानंतर बघा, अकोला आणि अकोट, बघा, भातुकली आणि कारंजा या भागामधील, या तालुक्यांमधील देखील शेतकऱ्याला
आज निधी जमा केला जात आहे। या पात्र बांधवांच्या खात्यामध्ये आज दुपारी 12 वाजल्यापासून पैसे जमा करण्यात सुरुवात झाली आहे आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमचा मोबाईलचा मेसेज वाजणार की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। आता शेतकरी बांधवांनो, फक्त 2 मिनिटं व्हिडिओ लक्ष देऊन बघा, कारण की अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। बघा, पुढील जिल्हा जो का येतोय तो म्हणजे की धाराशिव जिल्ह्यामधील तुळजापूर, बघा, उमरगा, लोहा आणि कळंब या तालुक्यांसाठी आज आनंदाची बातमी आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोलीमधील बघा कन्नड, सिल्लोड आणि कमळनुरी आणि सेनगाव या तालुक्यांसाठी देखील शेतकऱ्यांसाठी आज पैसे जमा करण्याबद्दल सरकार कार्यक्रम घेत आहे। जर तुमची EKYC झाली नसेल तर तात्काळ करून घ्या, कारण की सरकारच्या माध्यमातून कधी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सुद्धा तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर झाला। तर मग शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा आहे तो म्हणजे की कोल्हापूर आणि सोलापूर मधीलच करवीर, कागल, राधानगरी आणि पंढरपूर या भागामधील शेतकऱ्याला आज मोठा निधी मिळणार आहे। आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यामधील 40 गाव, पाचोरा आणि साक्री या तालुक्यांमध्ये आज वितरण केलं जात आहे। या भागामधील शेतकरी बांधवांच्या खात्यावर आज संध्याकाळपर्यंत 6,000 रुपयांची रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बराबर ऐकत आहात। सरकारच्या माध्यमातून आज निर्णय जाहीर झाला आणि येत्या काहीच तासामध्ये आता निधी वितरणाचा कार्यक्रम सुरू होत आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी निधी आता हस्तांतरित होऊ शकतो। सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही तुम्ही लगेच चेक करून घ्या। जर नाव असेल तर तुम्हाला 100% लाभ मिळणार। आता पुढील जिल्हा पाहून घ्या, नांदेड जिल्हा, त्यानंतर परभणी जिल्हा। बघा, या जिल्ह्यांसाठी देखील आज निधीचा मार्ग मोकळा करण्यामध्ये आला आहे। नांदेडमधील कंधार, किनवट, मुखेड या तालुक्यातील पात्र शेतकऱ्याला आज प्राधान्याने लाभ मिळणार। तसेच परभणीमधील गंगाखेड आणि सेलू या भागामधील शेतकऱ्यांनी आपली KYC तपासावी, कारण आज दुपारपासूनच पैसे बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये सुरुवात झाली आहे। शेतकरी ज्या दिवसांची प्रतीक्षा करत होते तो निर्णय आता सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी देखील जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे आतापर्यंत भेटले नसतील तर चिंता करू नका। रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमचा मोबाईल वाजणार की तुमच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट झाले। सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला आहे। पुढील जिल्हा बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे की बीड जिल्हा। जर बीड जिल्ह्यामधून तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर। आता बघा, बीड जिल्ह्यामधीलच आष्टी, पाटोदा आणि माजलगाव या तालुक्यांच्या याद्या बँकांना सध्या देण्यामध्ये आल्या आहे। तसेच बुलढाणा आणि नंदुरबार जिल्ह्यामधीलच खामगाव, चिखली, शेगाव, तळोदा या भागामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज लाभ मिळणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता येत्या 5 तासाच्या आतमध्ये सुरक्षितपणे तुमच्या खात्यामध्ये आता जमा करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून आता डायरेक्ट निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे। सरकारच्या माध्यमातून आज यादी सांगण्यामध्ये आली आहे। बघा, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यासह कोकणामधील रायगड, बघा हा जो का आहे जिल्हा, त्यासोबत अलिबाग आणि माणगावचा यामध्ये समावेश करण्यामध्ये आला आहे। तसेच लातूरमधील औसा, निलंगा आणि रेणापूर या तालुक्यांमध्ये देखील सरकारच्या माध्यमातून आज वितरण करण्यामध्ये येत आहे। बघा, आता या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे
18 जिल्ह्यांची यादी आज सरकारने तयार केली होती. आता या 18 जिल्ह्यामध्ये तुम्ही राहतात की नाही लक्ष देऊन बघा. जर तुम्ही राहत असाल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, 100% खरी बातमी आहे. भरपूर दिवसापासून तुम्ही बातम्या ऐकू कंटाळलात, परंतु बघा आज डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला. ज्यांचं नाव पहिल्या यादीमध्ये नाही त्यांनी कसल्याच प्रकारे काळजी करू नका. बघा त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये लाभ मिळणार. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत मेसेजची वाट पहा. शेतकरी योजनांच्या अशाच नवनवीन ताज्या अपडेट तुम्हाला पुढे देखील बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, कारण की अशाच महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला पुढे देखील आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.